9 वाजता उठणारा तुमचा भाऊ आज फक्त 6:30 वाजता उठला म्हणजे काहीतरी कारण आहे. आज होती 12 तारीख. मग तुमच्या भावानं फटाफट आंघोळ करून घेतली. मस्त आंघोळ गिंघोळ केली. टिक्का हनुमान जयंती. मग आपल्या आईने ताटगीट काढून दिलं. जाऊन भाऊ हनुमान जयंतीत एक गोष्ट सांगू तुम्हाला. आजपासून आमच्या गावातली यात्रा चालू होते. मग 3-4 दिवस जे ब्लॉग घेणार आहे आपले ते यात्रेवर आहे. म्हणून म्हटलं तुम्हाला फटाफट फॉलो करून घ्या. मग गेलो आपण हनुमानजीच्या मंदिरात. मग गेलो आपण देवीच्या मंदिरात आपण पाय घ्या लागून घेतले. मग घरी गेलो. मग आपल्या बहिणीचे लेकर आले ते बम धिंगाणे करते रे बा. पा म्हणे मामा म्हणे करवली म्हणे मी. मग गेलो आपण मंदिर आपल्या मार्केटात मारायचे तिथं मीटिंग मध्ये भरली. तर तुम्हाला मंदिर खाली दिसलं असेल पण 2-3 दिवसात असं भरणार आहे मंदिर का खतरनाक. तुम्ही फक्त फॉलो करा आपल्याला व्हिडिओ पात्र आपल्या गावातल्या कोराली यात्रेची तयारी पोरं. मग आपण गेलो हनुमान मंदिरात. कंकार तिथं होता बा महाप्रसाद म्हटलं तर खतरनाक काम आहे बाबा. मग आपल्याला जायला लागते महाप्रसाद असलं. महाप्रसाद आहे तुमचा भाऊ वाढणं करणं नाही हे तर होई नाही सांगतं बाबा. मग घेतलं आपण पोळीचं टोकरं. मग पोळीचं वाढणं गेलं झाल्यावर आपण बसलो टाईट बघे जेवाले बसलो. तसंच बा ह्या पोरगा पण चांगली करू आलता. म्हटलं जीव देणार बा सुखानं. आपण गेलो बा कंकार मंदिरात मोठा महाप्रसाद असते. तर मग आपण गेलो दुसऱ्या गावात वर्गणी करायला. मग दुसऱ्या गावात वर्गणी करायला तर मग मोठ्या गाड्या चालले बा. मोठे माणसास खेडे मिळून आमचा एक गावातला महाप्रसाद असते जबरदस्त. महाप्रसाद तुम्हाला व्हिडिओ दाखवतोच मी. मग हे आपला प्रज्वल बुवा आला. मग त्यानं थम्सअप पाजले आपल्याला. 800-700 स्पीडनं आपण आलो गावात आल्यावर आपण केली वर्गणा गोळा केली. म्हणजे हिशोब लावला ना भाऊ. हिशोब तर लावाच लागते. रातचे वाजले का आमच्या मंदिरात होता चालू हो महिना तो 2 वाजेपर्यंत चालला रातचा. आमच्या गावात बम मजा येते बा यात्रेची. तुम्ही फक्त फॉलो करा. चला भेटवायचंच काही नवीन व्हिडिओ मध्ये. तर धन्यवाद.